का पाणी नाही तर इकूनच पैसा नाही तुमच्या वावरात जर वाघ आला तर पिन ना त्याचा बाप नामदेव बेलदाराचा पडतो ना म्हणून आला तर मग काय करसाल मी मारतोच वाघाले वाघाले. बा अरे वाघ तसं आपल्यावर चाल नाही करत. वाघ तुमच्यावर चाल करते तुमची माझ्यावर नाही चाल करत म्हणजे काहून त्याच्या वाटीच नाही गेलं तर मग हे पाहिजे तिकडे बोलणं तर काय नाही. आणि जर चाल जर केली चाल गेली मग खाते खाते वाघ खाते हो. इकडे बोलून काय फायदा आहे तिकडे ए बंद कर रे ए दिला हाकर तिकडे ए हाकर मार देईल हे कुठंच नाही. वाघाचं पटत झोप इतकंच काय ते त्या जंगलात झोपत जाऊ हो का खुशिंग जाधव कुठं तिथे येत तिथं मी बाप्पा शंकर ठेव धरण्याच्या खाली. पण वाघानं जर तुमच्यावर हल्ला केला तर मग मायावर हल्ला केला तर वाघाच्या आपण फक्त वाघाला दिसतो तर ते एकदम वाघ अंगावर धावत नाही आपल्या नाही ते त्याच्या पुढे जास्त यश चाल तर मग तुमच्या मुक्का धरतो. असं आहे का मग तंगडी बोलून तुमच्यासारख्याला आपट माझ्यासारखे नाही आपटत वाघ. भूतानं जर आला तर मग भूत आला तर भूत तुम्ही जावा तुमच्या अंगात आताच एक मूठ मारली की आताच तुमच्या अंगात भूत काढतो एवढंच माझ्यावर. पण समजा तुमचं आता वाघाचा विषय म्हणतो वाघानं जर तुमच्या अंगावर जर हे केली अरे उडी मारली तर मग आता माझ्या अंगावर मारली तर माय काय राहिलं का. पण तुमच्या अंगावर उडी जर मारली तुम्ही काय करताल बघा लग्नाचे तुमच्यापेक्षा पुरं मत मोठे मोठे आहे. मग पा कोणात फरक पडून राहिला. तुम्ही मारसाल का त्या वाघाला मला मारता येत नाही पण कसा मारतो ते मी त्याच्या अंगावर जात नाही. ते जर आला तर मग ते येतेच पण त्याला बाजू द्यायला लागते. बाजू ते तुमच्या मांग लागला तर मांग कसा लागते फकणीच्या तू काय त्यात ठेवून राहिला मोबाईल. कुठे आहे मोबाईल त्याचे का मोबाईल कुठे माझ्याकडे मोबाईल नाही ते इतका घुट्टा आहे. कुठे आहे मोबाईल नाही पण माझ्याकडे मी असा प्रश्न एवढा तुम्ही एवढं खतरनाक म्हणून म्हणलं की एवढे खतरनाक मी सांगतो तुला ते काय सांगतो. वाघ कोणाला भेटते का नाही तुम्हाला मला नाही भेट मला नाही भेट तसं नाही. वाघ चालून आपल्या अंगावर येत नाही. ते आपण वावरात जाताना हाडळ राहत मग मोबाईल घरी आहे मायावाला म्हणे वाघाला मी घरी चाललो बाबा ते तिकडे बोलू लागला ना तिकडे ते बोलू टोला देतो ना. मग वाघा संग काय मांग फिरून मांग फिरून मग आपल्याला नाही जेवण मग एखादा मांग फिरता कुत्र ते पहिलेच पळते इकडे त्याच्या वासानच माणसाला त्याची भीती वाटते. मग चल बाबू मागच्या रस्त्यानं अरे फोकणीचा असा वाघ केला तर कुठंतरी एखादा दंगली वाघ करून माझ्यासारखा वाघ होतो ना तुम्ही बायपान माझ्या हे काढून जाऊ द्या. आता ते वाघ तर तुम्हाला भीते ना तर मला सांगा तुम्हाला जर भूत जर दिसला तर तुम्ही काय करता. हा मी आता सांगतो. भूत जर दिसलं तर काय भूत दिसते रे सांगू का सांगा. भूत ना दिसलं ना हे सटका भागे भूत रपार मग तुम्ही भिसाल ना. मी काय लिहू हे सटकान भाग्य भूत माहिती ध्यानात नाही ना तुम्हाला पूर्ण सांगत होतो या सगळी का भूत पळते का तुम्हाला पाहून म्हणजे तुम्ही एवढे खतरनाक भूतबिन पळते तुम्हाला पाहून. अरे मी काय म्हणतो अवधूत मारे सोटाच भागे भूत हे काय तर मला वाटलं बा भूताले हे करसाल. अरे मी काय भूत मागे गेलता
इथं हं? पुढे पुढे पहिले त्याच्या मग मग भूताच्या हे दोघं उभेच जाऊ नको म्हणलं ते बलश्राम भाऊ हा. आता ते लय दिवसाची गोष्ट आहे हा. लय दिवसाची गोष्ट आहे आताची गोष्ट नाही आम्ही तिथं घेऊन राहिलो बलश्राम भाऊ हे बाजारून आले होते का नाही रे आम्ही येऊन राहिलो हा. आपली दोन हेच तवा लग्न होता का थोडा होता काय निघाला भस्कन हा. येत आणि येत असं का? जे काने काय ते याला मग श्रीरामनं काय केलं ते 2-4 मिरच्या तोडल्या त्या याच्यावर आण्या ठेवावर तोड नको म्हणे तू कोण आहे रे तूच म्हटलं की थांब रे बाहेर मधलं चटका घेऊन शिपायला त्याच्या मांग भूताच्या काय रे म्हणे एवढ्या रात्री मिरच्या तोड हा. बोलशील भगवान आम्ही दोघं बाहेर लागलो त्या लग्नाची ऑर्डर भूताच्या माग मी मागत यायचे भूत पुढे मग पळायला मग मी तिथून ह्या नावाच्या भूती नव्हती का भूत तीन होती का भूत तर मला ते मालूम नाही ना पण त्या पैसा माग घुंगर वाजत जाय छन 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 म्हणजे भूती नव्हे काय आहे म्हणून पांढरी साडी घालून असेल ना पांढरी साडी होती कशी तू बाबू तू पैदा नसत तेव्हा दिवस तेव्हाची गोष्ट आहे हो का हा, तू पैदा नसत तेव्हाची गोष्ट आहे. तुम्ही लय खतरनाक आहात हा. स्मशानभूमीत हे बाकी नाही का भूतासंग खेळता तुम्ही नाही खेळशील. आपली दाखवतो ना बरं आहे मग